उन्हाळी वाळवणामधला बटाट्याचे वेपर्स आपण आज करणार आहोत आणि पांढरे शुभ्र वेपर्स कसे बनवायचे ते आज पाहणार आहोत आपण. तर इथे बटाटा घेतलेला आहे, अगदी ताजा ताजा शेतातून बटाटा आणलेला आहे आणि अगदी पातळ सालीचा हा बटाटा आहे. आता हे बटाटे आपल्याला मोठे मोठे पाहून घ्यायचे आहेत, म्हणजे वेपर्स आपले छान पडतात आणि मग दिसायला देखील सुरेख दिसतात, तसे खायला देखील चवीला छान लागतात. तर हे बटाटे आता आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून जे बटाट्यावरची धूळ असेल किंवा म्हणजे माती असेल ती निघून जाईल. म्हणून एक बटाटामध्ये आपण बटाटे बुडतील इतपत आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि 5 ते 6 तास आपण हे बटाटे पाण्यामध्ये तसंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग या बटाट्याची वरची धूळ माती सर्व निघून जाईल. बटाट्याचे वेपर्स करताना आता आपल्याला ही बटाट्यावरची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये 5-6 तास बटाटे ठेवल्याच्या नंतर मग वरची साल देखील पटकन निघली जाते आणि माती वगैरे धूळ असेल ती देखील पटकन निघली जाते. तर बटाटे आता सोलणीच्या साहाय्याने आपण सर्व साले इथे काढून घेऊया आणि बटाटे मग नंतर पाण्यामध्ये ठेवले तरी चालू शकतं किंवा लगेच बटाट्याचे वेपर्स केले तरी चालू शकतात. तर आपण सर्व बटाट्याची आता साल काढून घेतलेली आहे आणि यानंतर आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आता आपण लगेच वेपर्स करून घेणार आहोत. तर इथे किसणी घेतलेली आहे. तर किसणी थोडीशी ना मीडियम साईजचीच घ्यायची, जास्त पातळ पण आपल्याला वेपर्स करायचे नाही आहेत. मग वाळून ते सुकून ना एकदम पातळ होतात आणि मग तळताना देखील जळतात. थोडी मीडियम साईजचे केले की मग तळताना देखील व्यवस्थित तळले जातात. तर इथे पाहू शकता आपण थोडीशी मीडियम साईजचीच किसणीने आता इथे वेपर्स करून घेतलेले आहे. तर अशाच पद्धतीमध्ये थोडेसे मीडियम साईजमध्ये वेपर्स करायचे. तर सर्व वेपर्स आता आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया. तर बटाट्याचे वेपर झाल्याच्या नंतर 2-3 पाण्याने आपण हे बटाट्याचे वेपर चांगले स्वच्छ धुवून घेतले होते आणि रात्रभर पाण्यामध्ये असे ठेवले होते आणि थोडासा एक सुपारी एवढा तुरटीचा खडा यामध्ये टाकला होता. आता हे वेपर्स जे आहेत ते सकाळी दुसऱ्या दिवशी आपण स्वच्छ परत पाण्याने धुवून घेतलेले आहेत 2-3 पाण्याने आणि पुन्हा एकदा पातेल्यामध्ये पाणी टाकून हे वेपर्स आता पुन्हा या पातेल्यामध्ये आपण ठेवणार आहोत. तर हे पाहू शकता इथे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, म्हणजे ते तुरटीचं पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे आपण आणि स्वच्छ असा पांढरा शुभ्र बटाटा मग इथे आपल्याला तयार होतो. आणि जे तुरटीचं पाणी आहे ते असं मग पांढरं शुभ्र जे तुरटीचं म्हणजे वरचं जे बटाट्याचं स्टार्च असतं ते निघून जातं सगळं, त्याच्यामुळे मग आपले बटाट्याचे वेपर्स खूप छान होतात, पांढरे शुभ्र होतात. तर आता पातेल्याला आपण इथे माती लावून घेतलेली आहे आणि आता चूल चांगली पेटली आहे. पातेलं ठेवून घेऊया आणि यामध्ये आता आपण वेपर्ससाठी पाणी ठेवूया, म्हणजे पाणी आपल्याला चांगलं उकळी येईल अशा पद्धतीमध्ये गरम करून घ्यायचं आहे. तर हांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, आता पाणी टाकून घेऊया आपण आणि चांगली पाण्याला अशी उकळी यायला लागली की मग आपल्याला वेपर्स करायचे आहेत. तर वेपर्स करण्यासाठी वेपर्स बुडतील एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे वेपर्स हे बुडले पाहिजेत तयार करताना इतपत आपल्याला पाणी वापरायचं आहे. आता पाण्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाण्याला चांगली उकळी आणूया. तर पाण्याला चांगली अशी उकळी यायला लागलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्येच लगेच मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला वेपर्स करायचे आहेत. तर जेवढे आपल्याला जेवढे आपण वेपर्स घेतलेले आहेत ना त्याप्रमाणे इथे पाऊण वाटी आपण इथे जवळजवळ मीठ टाकलेलं आहे आणि मग थोडंसं वाफवून घेतल्याच्यानं थोडंसं चेक करायचं, मिठाचा अंदाज घेऊन मग पुन्हा आपल्याला मीठ लागलं तर आपण टाकू शकतो वरून. तर सर्व वेपर्स आता यामध्ये पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि जेवढे वेपर्स आपण केलेले आहेत तेवढे एकाच वेळेस आपण वाफवणार आहोत, कारण पातेलं मोठं घेतलेलं आहे आपण आणि मग चांगलं उकळीमध्ये वेपर्स हे शिजले म्हणजे वाफवले जातात. तर बटाटे वाफवताना एक काळजी घ्यायची, म्हणजे जास्त पण आपल्याला वेपर्स हे वाफवायचे नाही आहेत, नाही तर मग गाळ होतो आणि मग टाकताना वेपर्स आपल्याला व्यवस्थित टाकता येत नाही आणि मग तुटतात नाही चिरडतात असे वेपर्स. तर आता एक आपल्याला उकळी आणलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं फक्त चमच्याने ढवळून घ्यायचं आपलं आणि 2-3 मिनटं फक्त ढवळून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आणि एक 2 ते 3 मिनटंच आपल्याला चांगलं हे वाफवून घ्यायचे आहेत बटाटे, कारण का पातळच आहेत त्याच्यामुळे हे पटकन वाफवले जातात. ही काळजी आपल्याला वेपर्स करताना घ्यायची आहे. तर आता आपण झाकण ठेवूया आणि आता पुन्हा यामध्ये आपण तुरटी वगैरे वापरलेली नाही आहे, परंतु पाहू शकता इथे शुभ्र असे पांढरे वेपर्स आपले होणार आहेत. तर आता झाकण ठेवूया आपण. आता एक 5-10 मिनटं झालेले आहेत, आपण झाकण काढूया आणि आता आपण वेपर चेक करूया.
तर थोडंसं आता आपण पुन्हा एकदा ढवळून घेऊया. मध्ये एकदा मी पातेल्यावरचं झाकण काढून थोडंसं ढवळून घेतलेलं आहे, म्हणजे एकसारखे वेपर्स हे शिजले जातात. तर पाहू शकता अशा प्रकारे वेपर्स आपल्याला शिजले गेले पाहिजेत. म्हणजे वेपर्स तोडताना असा अगदी हलका वेपर्स असा तुटला गेला पाहिजे. थोडासा टणक जर लागला तर मग थोडेसे पुन्हा वाफवून घ्यायचे आणि एकदम सॉफ्ट असे तुटले की मग आपल्याला हे वेपर्स म्हणजे इथपर्यंतच शिजवायचे आहेत. तर आता हे वेपर्स आपले शिजले गेले आहेत. आता आपण एका चाळणीच्या साहाय्याने हे वेपर्स काढून घेऊया आणि एका टोपल्यामध्ये हे वेपर्स आपण टाकणार आहोत. म्हणजे पसरून टाकले की थोडेसे मग वाफ निघून जाते आणि मग बटाटा शिजत पण नाही आणि थंड झाला की मग आपल्याला पूर्ण असं वेपर्स पांगवता येतात व्यवस्थितमध्ये. त्याच्यामुळे आपण इथे टोपल्यामध्ये ठेवलेले आहेत आणि टोपल्यामध्ये ठेवल्याच्या नंतर मग पाणी हे निथळलं जातं पूर्णपणे आणि बटाटा देखील लवकर थंड होतो. आणि पाहू शकता इथे छानपैकी अशा गोल गोल वेपर्स आलेले आहेत. त्यामुळे मोठा बटाटा कधी पण पाहून घ्यायचा वेपर्ससाठी. तर सर्व वेपर्स आता आपण असे चाळणीमध्ये म्हणजे टोपल्यामध्ये आणि पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे थंड करून घेतलेले आहेत. तर आपण इथे खाटेवरती साडी टाकलेली आहे आणि साडीवरती आता एक एक आपण असं वेपर्स पसरून टाकूया. चिटकून टाकायचे नाही आहे, म्हणजे छान असे मोकळे मोकळे वेपर्स होतात. तर सर्व वेपर्स आपण टाकून घेऊया. आपले वेपर्स इथे झालेले आहेत टाकून आणि असे सुट्टे सुट्टे करूनच टाकायचे, म्हणजे एकमेकांना अजिबात चिटकत नाही. एक खाट झालेली आहे टाकून. आता दुसऱ्या बाजेवरती आपण टाकून घेऊया. तर इथं बाजेवरती आपण टाकून घेऊया. तर एका दिवसाच्या खडखडीत उन्हामध्ये असे चांगले असे वेपर्स आपले इथे सुकले गेले आहेत आणि असेच वाळवण हे चांगलं वाळवून ठेवायचं, म्हणजे वर्षभर चांगले वेपर्स हे टिकले जातात. आणि पाहू शकता इथे पांढरे शुभ्र असे वेपर्स आपले इथे तयार झालेले आहे. फक्त रात्री आपण 2-3 पाण्याने हे बटाटे म्हणजे वेपर चांगले धुवून घेतले होते आणि सुपारी एवढा तुरटीचा खडा रात्रभर ठेवला होता आणि सकाळी पुन्हा वेपर्स आपले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण घेतले होते आणि नंतर वाफवले आहेत. तर तळल्यानंतर पाहू शकता इथे छानपैकी असे पांढरे शुभ्र वेपर्स होतात आणि जास्त पण पातळ वेपर्स आपण केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे खाताना देखील आणि तळताना देखील छान वाटतात. तर तुम्ही देखील अशाच प्रकारे टिप्स फॉलो करून छानपैकी असे बटाट्याचे वेपर्स ह्या उन्हाळ्यामध्ये करून पहा. खूप छान होतात चवीला. आणि मिठाचा अंदाज घेऊन थोडंसं मीठ आपण चेक करायचं आणि नंतर वाटलं तर आपण थोडंसं पाण्यामध्ये मीठ देखील टाकू शकतो. त्याच्यामुळे आपले छानपैकी असे चवीचे वेपर्स वर्षभरासाठी तयार होतात. तर आज केलेले वेपर जर तुम्हाला आवडले असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असे बटाट्याचे वेपर्स करून पहा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.